नमस्कार. कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे, डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे. विद्यमान मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे. रस्त्याच्या संदर्भातला असेल, ड्रेनेजच्या संदर्भातला असेल, कोल्हापुरातल्या असुविधा असतील, या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे. कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर, ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे, मग आता जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे, कोल्हापूरची अवस्था आहे, त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण की मी म्हटलं तसं 100 कोटीचे रस्ते आले, ते काय झाले या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय. सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते 2 महिन्यात 2 कोटींचा खड्डा, 100 कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही, गाड्यांचा खुळखुळा, मनके होतात ढिल्ले. उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात. मग अधिकार हा कुणाचा आहे? म्हणजे महायुतीचाच आहे. मग उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात, याचा अर्थ काय? सत्ता महायुतीची या ठिकाणी. प्रदूषणाचा विषय असेल, थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासळले. म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतोय की माध्यमाने देखील कबूल केलेलं आहे की थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे, परंतु नियोजन ढासळलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे, भ्रष्टाचार, महापालिकेत टक्केवारीतून बिल मंजुरीची स्मार्ट स्कीम, ही बातमी आपली स्मार्ट स्कीम. हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या. सांडपाण्याची समस्या उग्र, नागरिक त्रस्त, ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल, निधी 38 कोटी तरी प्रदूषणात भर, पंचगंगेत सांडपाणी, आकाशात धूर, ह्या सगळ्या झूम प्रकल्पाचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, वाहतूक कोंडीचा विषय असेल, ड्रग्स, मारामारी, खून, कायदा व सुव्यवस्था या कोल्हापूर शहरातली बिघडलेली आहे, याला जबाबदार महायुती आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे ज्या प्लॅनप्रमाणे तयार केलं ते सुद्धा हे बांधू शकले नाही. म्हणजे मी व्हिजिट त्या ठिकाणी केली नाही, परत ते म्हणले असते विरोधक आमच्या कामावर टीका करतात. परंतु तिथला जो काही रिपोर्ट आला, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि तिथली कमिटी ज्यावेळी गेली त्यावेळी जे ठरलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं तिथं झालेलं आपल्याला अनुभवाला त्या ठिकाणी आलेलं आहे. मैदान आणि बगीचाची परिस्थिती आणि अंबाबाई मंदिरच्या परिसरामध्ये आज लाखो पर्यटक येतात, तिथली दुरावस्था, हा सगळा महायुतीचा कारभाराचा पंचनामा आज आम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडत आहोत. बोला तुमचं काय? की जरी हा संपूर्ण कारभार प्रशासक बघत आहेत, त्यामुळे सत्ता आहे ती याच्या आधी आपल्याकडेच होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे. 15 वर्ष ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी नेमकं काय केलं? 15 वर्ष सत्ता असताना नेमकं यांनी काय केलं, अशा पद्धतीचा प्रश्न देखील सत्ताधारी. मला वाटतं त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे की मागच्या 5 वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते. परिवहन सभापती कोणाकडे होतं? शिवसेनेकडे होतं. महापौरपद राष्ट्रवादीकडे 2 वर्ष होतं. उपमहापौरपद त्यांच्याकडे होतं.
त्यामुळं बोर्ड दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असतात. आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा. कारण की 5 मध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता, 10 मधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते, 15 ते पुढच्या 15 ते 20 मध्ये मुश्रीफ साहेब, राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते. आणि म्हणून मला वाटते भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा. तुमची महायुतीची सत्ता आत्ता आहे, तुम्ही नेमकं काय केलं कोल्हापूरसाठी हा प्रश्न आहे. नाही, आज सुद्धा रंकाळा परिसरामध्ये मी भेट दिली. सगळीकडे जवळजवळ 2-3 हजार लोकांना मी सकाळी 7 वाजल्यापासून भेटत होतो. मेन मुद्दा कोल्हापूरच्या रस्त्यांचा आहे, प्रदूषणाचा आहे, रस्ते बरोबर नाही आहेत. हा मेन मुद्दा प्रामुख्यानं आमच्याकडे ज्या 12,000 सूचना आल्या जाहीरनाम्याला त्यामध्ये सुद्धा रस्ते हाच प्रमुख विषय या ठिकाणी. नाही, 100% लोकांना विश्वास आहे की आमच्याकडं सत्ता आल्यानंतर यात बदल घडेल. कारण की आम्ही लोकांच्यापर्यंत गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरची जनता बघते की गेल्या 15 दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही जवळजवळ 10 पावलं पुढं आहोत. उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये आम्ही आघाडी घेतली, प्रचारामध्ये आमची सुरुवात झालेली आहे. आमच्या उमेदवारांचे एक राऊंड घर टू घर एक राऊंड त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे आमचा मोटिव्ह हा चांगला आहे, हेतू चांगला आहे आणि म्हणून लोकांच्यापर्यंत पोचायचं काम करतोय. अजून त्यांच्या माघारी एका वॉर्डामध्ये 2-2 बेबी फॉर्म त्यांचे आहेत. अजून तो वाद त्यांचा मिटलेला नाही. महायुती एकत्रितपणे यादी जाहीर करू शकली नाही, सीट वाटप जाहीर करू शकलं नाही. म्हणजे सावळा गोंधळ आज त्यांच्यामध्ये, आमच्यामध्ये तसा कुठलाही गोंधळ नाही. आम्ही एकमुखानं पुढे जातोय. स्थिर शासन देणार याची खात्री जनतेला आहे. तुम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसे कॅम्पेन त्या ठिकाणी राबवलं, मात्र त्याला टीका देणारे होर्डिंग देखील त्या ठिकाणी कोल्हापुरात पाहायला मिळाले. त्या सगळ्या टीकेला कसं बघतायत? त्याच पद्धतीचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत आणि टीका देखील त्यातून झाली. मला वाटतं विरोधकांचं काम विरोधक म्हणून ते त्या ठिकाणी करतायत. सत्तेत ते आहेत, आम्ही विरोधकाची भूमिका या ठिकाणी निभावतोय. आमचं कॅम्पेन हे पॉझिटिव्ह कॅम्पेन आहे, कोल्हापूर शहराच्या विकासाचं कॅम्पेन आहे, कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचं कॅम्पेन आहे. जेनझी या जनरेशनला रिप्रेझेंट करणारं आमचं कॅम्पेन आहे. त्यांनी काय करणार ते सांगत नाहीत, ते आमच्यावर टीका करतायत आणि त्यामुळे त्यांना करू द्या. आम्ही लोकांचा विश्वास या कॅम्पेनच्या माध्यमातून मिळवणार आहोत. कॅम्पेन मधनं काय काय अपेक्षित उत्तरं तुम्हाला आलेली आहेत का आणि जाहीरनामा कधी प्रसिद्ध आता? आमचा जाहीरनामा 7 तारखेला येईल, त्यावेळी मी खुलासानं या विषयावर बोलेन. साहेब, महायुतीकडून जो काही प्रचार केला जातोय त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला जातो की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे, मग हे निधी कुठून आणणार आहेत? जर यांच्याकडे सत्ता गेली तर हे निधी कसा आणणार आहेत असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, मला वाटतं याचं विस्तारानं उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो. तुम्ही प्रश्न विचारा, कारण की त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीनं त्या दिवशी 7 तारखेला देतो. विशेष करून इचलकरंजीतून काल टीका झालेली त्याच पद्धतीची की सतेज पाटलांनी त्या इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरती या ठिकाणी बोलले नाही. राहुल आवाडे अजून लहान आहेत, त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे, त्यामुळं फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, महायुती आहे, तुम्ही म्हणताना महायुती आहे, मग काय इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवला नाही? तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती माहीत होतं आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होतं ना, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं धाडसानं सांगितलं होतं आमदारकी लढवणार नाही, थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही, तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं. आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाहीत तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे आणि त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे. त्याचं उत्तर आम्ही इचलकरंजीत नक्कीच देऊ. आज फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, रोड शो देखील इचलकरंजीत ते घेणार आहेत. शिवाय महायुतीचा आज प्रचाराचा शुभारंभ होतोय, कसं बघता येईल? नाही, मला वाटतं ते काय देणार दिलं त्यांनी 3 वर्षात कोल्हापूरला, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय देणार आहेत त्यांच्या हातात नाही आहे.
काय दिलं? 3 वर्षात महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले? घोषणा फक्त झाल्या, पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाहीत. रस्ते चांगले झाले का? 100 कोटीचा निधीचं काय झालं? त्याच्यावर तक्रारी आल्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला अशा तक्रारी झालेल्या आहेत. रस्त्यावर PIL दाखल झाली, त्यानंतर महापालिकेनं कारवाई केली. हा कारभाराचं उत्तर प्रदेशाध्यक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा असणार आहे. सतेज पाटील यांनी 2 वेळा कोल्हापूरकरांना नवीन टॅगलाईन वेगवेगळ््या आणून फसवलेला आहे. आता कोल्हापूरकर फसणार नाहीत. विधान परिषदेला उभा राहण्याची देखील आता परिस्थिती नाही, अशा पद्धतीची टीका धनंजय महाडिक यांनी केलेली आहे. नाही, मला वाटतं ते काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित. मला वाटते अशी अवस्था आहे त्यांची. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. कोल्हापुरातली जनता ही 3 आणि 4 सीटा काँग्रेसला देणार. कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील. धनंजय महाडिक निर्णय घेणार नाहीत. धनंजय महाडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. त्यामुळे कोल्हापुरात शहरातली जनता निर्णय घेईल ना की कुणाला बहुमत द्यायचं, काँग्रेसला किती जागा द्यायच्या. एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या आणि इथं प्रस्थापित झालेल्या माणसावर हुकमावर हा कोल्हापूर शहर चालणार नाही. नाही, मग त्याचंच उत्तर मी दिलं. आता त्याचंच उत्तर मी दिलं. काही दिवसापूर्वी राज्य पातळीवर जर आपण बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्यापासून AB फॉर्म वाटपापासून ते माघारीपर्यंत कशा पद्धतीचा गोंधळ झाला आपण बघितला. आमदारांची गाडी अडवून त्यांना शिव्या देण्यापर्यंत, आत्मदहनाच्या इशारापर्यंत, रडारडीपर्यंत हे सगळे प्रकार गेले. याआधी असं वातावरण कधी बघितलं गेलं नव्हतं राज्यानं. कसं बघता एकूणच ही जी काही परिस्थिती चाललेली आहे? नाही, हा इनकमिंगचा फटका हा भाजपला त्या ठिकाणी आहे. इनकमिंग मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं. खोटी आश्वासनं लोकांना दिली, फसवाफसवी केली आणि त्यामुळं आता त्याचा उद्रेक लोकांच्या पुढं होताना त्या ठिकाणी दिसतो. मूळ भाजपवाला आता कुठं दिसतच नाही अशी अवस्था मूळ भाजपची त्या ठिकाणी. ज्यांनी भाजप म्हणून आमच्या काँग्रेसच्या विरोधात 20-20 वर्ष राबले, 25-25 वर्ष राबले, त्यांनासुद्धा तिकीटं दिलेली नाहीत. ताकदीनं ज्यांनी भाजपचा विचार पोचवला त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि मला वाटते हा उद्रेक मूळ भाजप विरुद्ध नवीन आलेल्या भाजपचा आहे. काही दिवसापूर्वी साहेब, काही दिवसापूर्वी अमल महाडिक स्वतः रात्री अपरात्री म्हणजे रस्त्याचे स्वतः स्वखर्चानं निधीतून रस्त्याचं कामं चालू करत होते. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटते? नाही, ते आता रस्त्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. ते निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकले तरी आमची हरकत नाही. आमच्या शुभेच्छा आहेत, मतदानापर्यंत तरी टिकावेत म्हणून. साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये काही बिनविरोध निवडी झाल्या. या बिनविरोध निवडी बहुतांशी या महायुतीच्याच आहेत आणि या बिनविरोध निवडींवरून आता संशय कल्लोळ वाढल्याचं दिसतंय. जे काही उमेदवार विरोधामध्ये उभे राहणार होते त्यांच्यावर कुठंतरी दबाव टाकून हे उमेदवारी मागे घ्यायला लावले आणि या सगळ्या इलेक्शन बिनविरोध केले गेले अशा पद्धतीचा आरोप आता होतोय. नाही, पैशाचा वारेमाप वापर, प्रशासनाचा दबाव, आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय आणि गैरफायद्यातून या महायुतीचेच कसे बिनविरोध होतात, महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही. याचा अर्थ दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण, यातून या सगळ्या गोष्टी होतात. आजच निवडणूक आयोगानं बिनविरोध ज्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटते निवडणूक आयोगानं चौकशीचा फार्स न करता खरी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, थेट पक्षावर कारवाईची मागणी बच्चूकडून केली. काँग्रेसकडून तशा पद्धतीनं काही आक्रमक भूमिका घेतली जाणार नाही, 100% आम्ही पक्ष म्हणून देखील आम्ही त्याची चौकशी करावी आणि ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आले नेमकं त्यांचेच कसे निवडून आले, त्यांचेच बिनविरोध कसे झाले, याचा अर्थ काय की दबावाचं राजकारण आणि पैशाचा वापर. काल महायुतीकडून माघारीचा दिवस साहेब, होता. काल माघारीचा दिवस होता. महायुतीकडून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमिष दाखवली गेली आणि यात कसबा बावड्यात कमळ चिन्ह गायब झाले. त्याचं उत्तर दिलं की आमिष आता त्यांच्याकडनं मूळ भाजपवाला आता बाजूला गेलाय. महायुतीकडे जास्त प्रमाणात इन्कमिंग झाल्यामुळे सगळ्यांना तिकीटं देता आली नाहीत म्हणून बी टीम म्हणून त्यांनी जनसुराजला बाहेर काढलं का? कारण कुठून बंडाळी होऊ नये, त्रासदायक होऊ नये म्हणून जनसुराजचे काम करते. भाजपची बी टीम राष्ट्रवादी पण आहे, भाजपची बी टीम जनसुराज्य पण आहे हे ते म्हणतात. मग त्यांनी आता भाजपवर टीका करावी. आता त्यांनी जर स्वतंत्र 30 उमेदवार उभे केले असतील तर त्यांचं टार्गेट कोण, भाषणावरनं त्यांच्या कळेल की त्यांचं टार्गेट महायुती आहे का आम्ही आहोत. आमच्यावर टार्गेट केलं त्यांनी सगळ्या गोष्टीत,
तर मग ते ओळखायचं की भाजपची बी टीम आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीला कुठल्या जागा दिल्या हे तुम्ही तपासून जर बघितलं तर नेमक्या कुठल्या प्रभागातल्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. तिथल्याही मतदारांना माहीत आहे की राष्ट्रवादी सुद्धा भाजपचीच आघाडी आहे. हे लोक आता मतदानातून दाखवून देतील. राज्यभरात नाही, हे अजित पवार राष्ट्रवादी, ते नव अजित पवार राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्यात त्याच्यावर बोलतोय मी. साहेब, राज्यभरात सगळीकडे पूर्ण साहेब महाराष्ट्रात कुठेही बंडखोरी महायुती झाली. झालेली नाही, फक्त कोल्हापुरातच महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतायत. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला वाटतं कोल्हापूरकरांचा मॅन्डेट कदाचित त्यांना माहीत असेल, धास्ती घेतली असेल कोल्हापूरकरांची, आणि ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध महायुती असणार आहे. खड्डेयुक्त कोल्हापूर जे महायुतीनं केलेलं आहे, धुळायुक्त कोल्हापूर जे केलेलं आहे, टक्केवारीनं माखलेलं जे कोल्हापूर आहे, किंबहुना प्रदूषणयुक्त जे कोल्हापूर केलेलं आहे, अंबाबाईचा विकास न करणाऱ्या महायुतीबरोबर कोल्हापूरकरांची लढाई असणार आहे. महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यासारखं दिसते, त्याचा फायदा काय आपल्याला होईल काय? नाही, निश्चितपणे होईल. काल बंडखोरी सगळ्याच पक्षात झाली, काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोरी झाली. त्या बंडखोरांना नोटीस द्यायचं काम आज काँग्रेस करणार आहे. एकूणच काय ऍक्शन घेतली जाणार आहे बंडखोरी? नाही, शेवटी या निवडणूक प्रक्रियेमध्ये माघारीपर्यंत सगळे पक्ष प्रयत्न करत असतात माघार घ्यावं. आमच्या विचाराचे जे फॉर्म भरले होते त्या 71 लोकांनी काल माघार घेतली, म्हणजे काँग्रेसच्या. आणि आज दुपारी आम्ही त्यांना 3:30 वाजता बोलवून त्यांचे आभार मानणार आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये सक्रिय करणार आहोत. राज्यभरातला आकडा. हा, तर राज्यामध्ये जिथं माघार घेतलेलं नाही तिथं प्रदेश काँग्रेस योग्य ती कारवाई निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. ज्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी माघार घेतली नाही त्यांना नोटीस देणं असेल, जी पक्षशिस्तीची कारवाई ती प्रदेश काँग्रेसकडून केली जाईल. वंचित आणि शरद पवार गट एकत्र या निवडणुकीला सामोरं जातोय. सामान्यतः भाजपच्या विरोधातला जो मतदार आहे तो या सगळ्यांना मतदान करत असतो. हे रोखण्याचं एक आव्हान आपल्यासमोर असणार आहे, ते कशा पद्धतीनं थांबवणार? नाही, शेवटी लोक विचार करताना काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, सत्ता बहुमत हे काँग्रेसचं येणार आहे, या भावनेतून काँग्रेसलाच मतदान करतील. त्यांना मॅन्डेट मिळेल नाही मिळेल हे मी मोठं वक्तव्य करणार नाही दुसऱ्या लोकांसारखं. समजा त्यांना सुदैवानं त्यांच्या जागा आल्या तर पोस्टपोल अलायन्समध्ये ते माझ्याबरोबर येतील. पण वंचित मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 5 जागा आणि मागते, महादेव जानकरांच्या नाही, वाट्यात. ठीक आहे, हे चालू असते, म्हणजे शेवटपर्यंत चालू असते. आता आमची शिवसेनेची वाटाघाट करत असताना आम्ही 7 जागा त्यांना दिल्या. 1 जागेवर त्यांच्या उमेदवाराची तांत्रिक अडचण आली, तिथं आम्ही काँग्रेसचा उमेदवार दिला. हे अंडरस्टँडिंगचा भाग असतो आणि मला वाटतं तो बऱ्याच शहरामध्ये घडत असतो. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर ते काय विकास करतील असं विरोधकांकडून सारखा आरोप केला जातो. मी याच्यावर 7 तारखेला जाहीरनाम्याच्या वेळी विस्तारानं उत्तर देणार आहे. साहेब, तुम्ही नाही, मी हे बाकीच्यांसारखं भविष्यवाणी करणार नाही. आमच्या 80 येतील, स्पष्ट बहुमत मला मिळेल. मला स्पष्ट बहुमत काँग्रेसला त्या ठिकाणी मिळेल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणारच आहे. साहेब, राज्य लेवलला किती प्लसनं काउंटिंग करायचं सध्या? नाही, मी काय आहे, कोल्हापुरातल्या लोकांच्यावर माझा विश्वास आहे, ते मला निश्चितपणे बहुमत देतील. आणि म्हणून माझा मॅन्डेट जो आहे तो माझा व्यक्तिगत एवढ्या जागा आणण्यापेक्षा कोल्हापूरकरांनी मला द्यावा अशी माझी अपेक्षा असणार आहे. तुम्ही आता मॉर्निंग वॉक करताय, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स येते लोकांच्या? काय लोक तुमच्या समोर प्रश्न मांडतायत? नाही, मी मगाशी म्हटलं तसं रस्ते आहेत, बेसिक सुविधा. आता आज सुद्धा सकाळी मी ज्यावेळी रंकाळ्यावर गेलो होतो त्यावेळी किमान 10 पर्यटक फॅमिलीज मला दिसल्या, ज्या मुलांना घेऊन घरच्यांना घेऊन सकाळ सकाळी झोपेतनं म्हणजे उठून डायरेक्ट रंकाळ्यावरचं विलोभनीय दृश्य बघायला आलेलं आहे. आता तिथं स्वच्छतागृहाचा अभाव, त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे. म्हणजे रंकाळ्याचं स्वच्छता ही मेकॅनाइज्ड पद्धतीनं करावी लागेल. तिथं मेकॅनाइज्ड यंत्रणा वापरूनच रंकाळा स्वच्छ त्या ठिकाणी करावा लागेल, म्हणजे आजूबाजूचा परिसर. हजारो लोक तिथं फिरायला येतात आणि म्हणून रंकाळा हे आमचं वैभव आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या आम्ही जाहीरनाम्यात अंतर्भूत करू. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातला वाद समोर आला. आता या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि भाजपचा वाद आहे तो समोर येतो. रवींद्र चव्हाणांनी काही वेळापूर्वी वक्तव्य केलं, अजित पवार आणि तुर्के गिरेबान में
देखना चाहिए अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर काय भविष्य दिसते तुम्हाला? नाही, मला वाटतं हे एकमेकावर टीका करतात, सत्तेत कसे मांडी लावून बसलेत. बाहेर पडा ना म्हणा, अजितदादांनी बाहेर पडावं. एवढी जर टीका होत असेल अजितदादांच्यावर भाजपकडनं, तर भाजपनं त्यांना अजितदादांनी तर बाहेर पडावं किंवा भाजपनं तरी त्यांना काढावं. म्हणजे तुम्ही इकडं एकमेकाचे वाबाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी, आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार. आज मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटला जर आचारसंहिता जिल्हा परिषदेची लागली नाही तरी हे दोघं उजवीकडं आणि डावीकडं बसलेले आम्हाला बघायला मिळणार. हे थोतांड आहे, खोटं आहे सगळं हे. आणि मग जनतेनं फसू नये, या दोघांनाही घरी बसवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं करावं अशी आमची इच्छा. साहेब, काल आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी आपला जाहीरनामा सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की 1,00,000 घरं मराठी बांधवांना येत्या वर्षभरात आम्ही बांधून देणार. प्रॅक्टिकली शक्य आहे का निवडणुकी जुमला आहे हा? नाही, शेवटी मला वाटतं याचं उत्तर मुंबई काँग्रेस तिथं त्या ठिकाणी देईल, कारण की तिथं आम्ही एकमेकाच्या उलटं या ठिकाणी लढतोय. त्यामुळं काँग्रेसचा जाहीरनामा काय मी वाचलेला नाही तिथलं, त्यामुळे उत्तर देणं संयुक्तिक राहणार नाही. आजपर्यंत इतक्या निवडणुका लढवल्या आहेत आपण, या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, या निवडणुकीचं एक वेगळं महत्त्व आहे. महापालिका महायुतीच्या ताब्यात आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की काँग्रेसला बहुमत या ठिकाणी मिळेल. 15 जानेवारी काँग्रेसबरोबर अशा पद्धतीनं ही सगळी भूमिका लोकांची असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला मॅन्डेट हा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. 81 जागांपैकी साहेब 81 जागा प्रथमच चार उमेदवारांना निवडून आणावं लागणार आहे जनतेमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे. आणि उमेदवार ज्यावेळी प्रचारासाठी बाहेर उतरत आहेत त्यावेळी आमच्या चिन्हासमोर एक तरी बटन दाबा अशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. तर तुमचा आता 4 उमेदवारांचा प्रचार या येत्या दिवसात कसा असणार आहे आणि तुमच्या सभा कशा असणार आहेत? आम्ही परवा 81 उमेदवारांची मीटिंग घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कारण की हा 24-25 हजारचा मतदार आहे आणि त्या मतदारांच्यापर्यंत पोचणं ह्या सगळ्या गोष्टी आमचा आराखडा आमचा तयार आहे. कारण की मी म्हटलं तसं काँग्रेस 2 पावलं पुढं आहे. आमचं प्लॅनिंग झालेलं आहे, किती हुमरे आहेत त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. दररोज 200 हुमरे केले तर 2000 हुमरे 10 दिवसात होणार आहेत. सगळं प्लॅनिंग आमचं झालेलं आहे. त्या पद्धतीने आमचे उमेदवार काम करत आहेत. ठाकरेंच्या सेनेला खरं तर 12 जागा देण्याचा प्रस्ताव होता. ती जागा वाटपाचं नेमकं काय झालं? कारण त्यांच्या वाट्याला आता 6 जागाच त्या ठिकाणी नाही, ते समाधानी आहेत, त्यामुळे काय अडचण नाही आमची. साहेब, निवडणुका होत असताना आत्ताच एक बातमी आलेली आहे की गडचिरोलीमध्ये एक गरोदर माता उपचारासाठी जात असताना, पायपीट करत असताना उपचार मिळाले नाहीत. ती स्वतःने तिचं बाळ दगावलेलं आहे. या 6 किलोमीटर ती चालत होती. तर या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीत मंत्र्यांनी कामं केली पाहिजेत की नाही? नाही, जे मंत्रिपदावर आहेत त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आरोग्य खात्याची परिस्थिती काय आहे याचे वाबाडे दररोज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निघत आहेत आणि किमान त्यांनी जाऊन तिथं भेट दिली पाहिजे. त्या कुटुंबाचं सांत्वन त्या ठिकाणी केलं पाहिजे. का घडलं याची चौकशी त्या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे. त्यातही थोडा वेळ त्यांनी द्यावा. आरोग्य खातं मोठं खातं, या राज्यातल्या जनतेचं आरोग्य त्यांच्या हातात आहे, त्यामुळे तिकडं थोडा वेळ द्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे. ते मी अधिवेशनात त्याच्याबरोबर बोललेलं आहे की जी आरोग्य विभागामध्ये खरेदी झाली तो GST जो 15% होता तो GST नंतर 5% झाला. त्याच्या संदर्भातला जो रेट वाढला होता त्याच्याबद्दलचं काय केलं हे मी विधान परिषदमध्ये विचारलं होतं. परंतु आता बहुमत एवढं आहे की विरोधकाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. अजून 2-3 विषय आहेत, पुढं ते बोलल्यानंतर मी बोलणार आहे. काल अजितदादा बोलताना असं म्हटले की पत्रकारांनी विचारलं त्यावेळी की शरद पवार आणि आपला फोटो एकाच होर्डिंगवर आहे, तर पुढे या देखील असं पाहायला मिळेल का? तर अजितदादा म्हटले की तुमच्या तोंडात साखर पडू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतं का? नाही, हे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडसाठी ही आघाडी झालेली आहे असं माझं मत आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणून आदरणीय पवारसाहेब त्याचं नेतृत्व करतात. तेव्हा मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात हे एकत्र येण्याचा विषय असेल असे मला काय वाटत नाही.
नाही, म्हणूनच आम्ही जाहीरनामा जो काढला, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हा उद्देशच तो होता की लोकांनी आम्हाला सांगावं की नेमकं काय केलं पाहिजे. आणि आमचा 7 तारखेला जाहीरनामा सकाळी आम्ही त्या ठिकाणी प्रकाशित करतोय, त्यामध्ये ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला दिसतील. कोल्हापूरकरांनी आपल्याला 2 वेळेला संधी दिली, त्याच्यामध्ये पंचनामा आता तुम्ही मांडताय. खरं तर 2 वेळेला जी संधी दिली त्याच्यामध्ये करून दाखवलं या टॅगलाईनकडे तुम्ही निवडणुकीला का सामोरे जात नाही? कारण आपण पाहतो की प्रशासकाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला तो मांडण्याचा आपण प्रयत्न करताय, पण तुम्ही केलेल्या कामांची यादी कोल्हापूरकरांच्या पुढे मांडली असती तर सकारात्मक एक मेसेज गेला असता. 100% आम्ही जाहीरनामा ज्यावेळी जाहीर करू त्यावेळी आम्ही काय काय केलं कोल्हापूरसाठी, थेट पाईपलाईनचा विषय असेल, पोलिसांची घरं असतील, संभाजीनगर बस स्थानक असेल, ही सगळी यादी आमच्याकडे, ती आम्ही मांडूच. परंतु आत्ता जे पंचनामा करण्याचा उद्देश काय आहे की डायरेक्ट सत्ता महायुतीची आत्ता आहे. ह्या सगळ्या गोष्टीला महायुती जबाबदार आहे, हे लोकांच्या पुढं आम्हाला मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा पंचनामा मी करतोय. आम्ही जे केलेलं आहे ते आता 2-3 दिवसात आम्ही एकत्रितपणे तुमच्यासमोर मांडू की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात न्याय संकुल असेल, विभागीय क्रीडा संकुल असेल, हे सगळं आमच्या काळातच या शहरामध्ये झालेलं आहे. संभाजीनगर बस स्थानकाचा आपण उल्लेख केला. बस स्थानक पूर्ण तयार गेली काही दिवस झालं, मात्र ते उद्घाटन का त्या ठिकाणी झालं नाही? मी तेच म्हणतोय ना, मग आता सत्ता महायुतीची आहे ना, सत्ता महायुतीचे. तयार होऊन 1 वर्ष झालं, तयार होऊन 1 वर्ष झालं. तुम्ही अजून चालू करू शकत नाही. तुम्ही नवीन काय करणार? जे आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला वेळ नाही. उद्घाटन करून बसेस चालू करायला तुम्हाला त्या ठिकाणी वेळ नाही आहे, तर तुम्ही नवीन काय करणार? लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. माघारीच्या दिवसांची मुदत काय किंवा मुहूर्त काढलेला दिसतोय महायुतीनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर. नाही, महागाई हा मुद्दा महिलांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे की आता 1500 रुपयाची नॉवेल्टी ही विधानसभेनंतर आता विषय तो बाजूला गेलेला आहे. आता महागाई, आता माता भगिनींच्या पुढं अडचणी आहेत दररोजच्या दैनंदिन, त्यामध्ये त्या सामोरा जात आहेत. आणि कोल्हापूर शहरातल्या अडचणी यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. हे नरेटिव्ह महाराष्ट्राचं नसणार आहे, देशाचं नसणार आहे. कोल्हापूर शहरामध्ये कोण पाहिजे, भगिनींची खऱ्या अर्थानं प्रश्न कोण सोडवू शकतो, हा नरेटिव्ह असणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपल्याकडून काही खास डाव टाकण्यात आलेला आहे का कोल्हापूर महानगरपालिकेत? सगळ्या 20 प्रभागामध्ये सगळेच डाव आहेत. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. प्रामुख्याने कोणता पक्ष आपल्या रडारवर राहील? कारण आपण पाहिलं की 2 पक्ष तर तुमच्या सोबत सत्तेत होते, भाजप मात्र त्या ठिकाणी वेगळी आहे. म्हणजे एकत्र आहेत पण तुमच्या टार्गेटवर कोण असणार आहे? नाही, मला वाटते ताराराणी आघाडी म्हणजेच भाजप, तेही सत्तेत होते पूर्वी. त्यामुळं आमचं टार्गेट कोणी असणार नाही. आमचा उद्देश फक्त कोल्हापूर शहराला डेव्हलप करणे हा उद्देश असणार आहे. आम्ही कुणावर टीका करत बसणार नाही. आमचा एजेंडा आहे डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा आहे. कोल्हापूर शहर सुंदर करायचा, तोच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आपण पाहतो की भाजपच्या वतीनं अक्षरशः फौज उतरवली जाते. प्रदेशाध्यक्ष कोल्हापुरात आहेत, मुख्यमंत्री इचलकरंजीत आहेत. काँग्रेसच्या वतीनं कोणकोणते दिग्गज या प्रचार सभेत याच्यावर या ठिकाणी? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळजी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, विश्वजित कदम आहेत. असे सगळे लोक हळूहळू आता सगळीकडेच महापालिकेच्या निवडणुका त्यांच्याही चालू आहेत. त्यामुळं जे येतील त्यांना घेऊन ताकदीनं या ठिकाणी लढायचं. नाही तर मी मगाशी म्हटलं तसं कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे. ही लढाई आमची कोल्हापूरकर आम्ही आहोत आणि महायुती विरुद्ध आमची लढाई असणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनताच हीच माझी ताकद असणार आहे. एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न तुमचा दिसतोय. सतेज पाटील एका बाजूला आणि बाकीचे सगळे एका बाजूला, अशा प्रकारची प्रतिमा तयार करून निवडणुकीला सामोरं जायचं आपल्याला? नाही, तसं नाही आहे. वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आहे. तिथं आता ज्यावेळी कॅग रिपोर्ट येईल, CAGचं ऑडिट ज्यावेळी होईल त्यावेळी लक्षात येईल की रंकाळ्यावर झालेल्या पैशाचा खर्च हा 5 रुपयाचं मटेरियल 10 रुपयाला कसं वापरलं गेलेलं आहे, CAGमध्ये येईल. 3.5 कोटीचा कारंजा काहीतरी बसणार आहे, तो 30-35 लाखामध्ये होऊ शकतोय. किती लाखात? 60. हां, कागल आता मुश्रीफ साहेबांनी चौकशी करावी त्याची. कागलमध्ये 55-60 लाखात तोच कारंजा होत असेल तर इथं 3-3.5 कोटी का खर्च होत आहेत?
त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी तिथला त्यांचा जो माणूस आहे 50-60 लाखात करणारा तो जर पाठवून दिला तर 4 कारंजी होतील 3.5 कोटीत. हाच पंचनामा. विरोधकांकडून आपल्या विरोधकांकडून असं सांगण्यात येते की ही निवडणूक बावडा विरुद्ध साने गुरुजी अशी आहे. तर काय हे वाटतंय काय तसं काय? नाही, मला वाटतं हे विषयच नाही. नाही, आता अनेक ठिकाणी महायुतीनं दिलेले आहेत. आता मुंबई पुण्यामध्ये टिळक कुटुंबीय असेल किंवा भाजपची मूळ कुटुंबीय जी आहेत त्यांच्या घरामध्ये तिकीटं दिलेली आहेत. किरीट सोमय्याचे चिरंजीव त्या ठिकाणी लढतायत. महापौर पदाचं आरक्षण आता पूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही. आता 17 तारखेला होणार आहे असं म्हणतात निवडणूक. याच्या आधी ते इलेक्शनच्या आधी व्हायचं. ठीक आहे, आता निवडणूक आहे, टीकाटिप्पणी होणारच आहे, परंतु आपल्याला लक्षात येईल की 15 जानेवारी काँग्रेसच भारी असणार आहे. 15 जानेवारीला काँग्रेसच भारी असणार आहे हे आपल्याला सांगतो आणि उत्तर देतो मी. नाही, आता 450 लोक माझ्याकडे अर्ज करतात. त्यांना सगळ्यांना माझी लोकशाही माहीत आहे आणि सगळे उमेदवार घेतात. त्यामुळे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु मला पुन्हा एकदा सांगायचं आहे 15 जानेवारी काँग्रेसच भारी असणार. धन्यवाद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.